नमस्कार चिंचुके. नमस्ते. या की काय तोंडी साहेब. अर्जुन सर दिसत नाही आलेत का? एनिवेज ती फाईल तयार आहे का? कोणती हो? अहो मागे नाही का आपली मीटिंग झाली होती ते ड्रग्सच्या कारवाई संदर्भात ती फाईल. हां 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 ती होय. अहो त्याचं काम चालू आहे. 2 दिवसात देतो की पाठवून. बरं ठीक आहे. जर अर्जुन सर येणार असतील तर त्यांच्याकडे दिली तरी चालेल. आता साहेब इन्स्पेक्टर आहेत. फाईलसाठी त्यांना पाठवू होय. नाही माझा म्हणण्याचा तो अर्थ नव्हता चिंचुके. माझं म्हणणं एवढंच होतं जर अर्जुन सर फाईल घेऊन आले असते तर त्यानिमित्ताने त्यांची अपर्णा मॅडमची भेट झाली असते. आणि तुम्हाला तर माहिती आहे ना अर्जुन सर आणि अपर्णा मॅडमची जोडी किती भारी वाटते. म्हणूनच असं वाटतं की अहो होती आहे नाही. जोडी भारी असती तर 7 वर्ष एकमेकांपासून लांब राहिले नसते. पण चिंचुके तुम्हाला तर सगळं माहिती आहे ना. हो जे अपर्णा मॅडम तुम्हाला माहीत नाही ते पण माहिती आहे मला. चिंचुके तुम्ही निगेटिव्ह बोलताय असं नाही वाटत तुम्हाला? जे आहे ते बोलतोय मी. तुम्हाला निगेटिव्ह वाटतं का? पण तुम्हाला तर माहिती आहे ना चिंचुके की अर्जुन सर अपर्णा मॅडमसाठी आणि अपर्णा मॅडम अर्जुन सरांसाठी किती परफेक्ट आहेत. परफेक्ट आहे नाही होती नाही आता. आणि हो आता साहेबांचा साखरपुडा आहे तोही 2 दिवसात. काय? आणि त्यांच्या बाबांची तब्येत? बाबांची तब्येत चांगली आहे. त्याशिवाय साहेब तयार होणार आहेत का साखरपुड्याला? आणि हो तुम्ही ते डोक्यातनं काढून टाका एकत्र वगैरे वगैरे. काका आनंदनगर पोलीस स्टेशन हेच का? हे काय इथे? थँक्यू काका. वेलकम. ठीक आहे. एनिवेज ते फाईल पोचवण्याचं तेवढं बघा. मी आतमध्ये बनकर साहेबांना भेटतो आणि मी तिकडनंच परस्पर निघेन. हां पोचवतो मी. नियती माझा तुझ्यावर विश्वास आहे. आता तूच काहीतरी करू शकतेस बघ. काय झालं ना तर आर्या मॅडमचा आणि साहेबांचा साखरपुडा आहे ना मस्त पार पडला पाहिजे. काय राव डोकं चाललं नाही सगळं. हो काका. बस असे होय. हो वदार काका. कोण आहे रे? तुम्ही पडलं का? हे उद्योग तू केला वाटतं. नाही मी तर आताच आलोय की. आयला काय तोंडी चिडून बांधून गेले काय? काय काम आहे छोटू? एक मिनिट. तू म्हणायचं नाही. शेत बाबा नाही तर. अयो हिंबावय. कष्ट कुठे आहेत? कोण मास्टर? अरे शाळेत जायचं सोडून पोलीस स्टेशनला आलायस वय. इथले आमचे मास्टर पोलीस आहेत. ते समोर कॅप घेत होते म्हणून मास्टर. अरे कॅम्पचा विद्यार्थीस वय तू. अरे पण समर कॅम्प कधीच बंद झाला की. पण माझं वेगळं काम आहे. वेगळं काम आहे? काय रे? मला माझ्या बाबांबद्दल बोलायचे. अरे मला सांग की मी पण मोठा पोलीस आहे. ते आजार आहेत आणि मला माहितीये मास्टर त्यांना शोधू शकतील. ती बाबा हरवले. असं कसं काय रे? हे बघा माझ्या बाबांचं चिठलं. मला त्यांना शोधायला मदत करा. अरे बाळा एक मिनिट. इकडे इकडे बस. तुझं नाव काय? माझं नाव सिम्बा.
अरे तसं नाही, तुझं नाव काय आहे? नाव सिम्बा. तुझं संपूर्ण नाव काय? अमोल अपर्णा. काय? हो, अमोल अपर्णा. आणि माझे बाबा असे दिसतात. मला त्यांना शोधायचंय. अरे पण तू सिम्बा आहेस ना? हो, सिम्बा पण माझंच नाव आहे. तू उत्तराखंडला होतास? हो, आणि तुम्हाला कसं काय माहित? आता साहेबांचं लग्न ठरले. नाही, साहेब ह्यात अडकले नाहीत पाहिजे. काय झालं? अरे काय नाही. अरे ते साहेब बोलत होते ना तुझ्याविषयी, म्हणून म्हंटल. हो का? पण बाळा, काय? तू एक काम कर, हे ठेवून जा इथं. आम्ही शोधतो तुझ्या बाबांना. नाही. तुम्ही यांची प्लेट काढला, तिथलं मी घेऊन जाणार. मी जायच्या आधी मास्टर सोबत बोलणार आणि मगच इकडून जाणार. अरे ते मोठे साहेब आहेत, त्यांना खूप काम असतं. मास्टर माझं काम करतील. ते म्हणाले होते की मी हळूहळू शोधून घेतो. अरे पण आता तुम्ही त्यांना बोलला नाही तर मी इथून जाणारच नाही. दिसतंय साहेबांचं. पुन्हा सगळे आहे सर. हा, काय म्हणला? काय नाही रे, ते फोन लावायचा आहे ना. लावा. हा चिंचुके बोल. साहेब, तुमच्या समर कॅम्प मधला सिम्बा आलाय. हा दे बरं त्याला. हॅलो काय रे सिम्बा? मास्टर, तुम्ही पोलीस आहेत ना? हो. मास्टर, माझे बाबा हरवलेत. तुम्ही शोधता का त्यांना? हा शोधतो की. क्या बात. माझ्या बाबांचे चिठले ऐकले. घेऊन द्या तुम्ही. तुम्ही त्यांना शोधा लवकर. बर ठीक आहे, शोधतो. पण ऐक ना, अरे 2 दिवसात माझ्या घरी एक मोठा कार्यक्रम आहे, तर मग तोपर्यंत चिंचुके काका शोधतील. चालेल तुला? चालेल. आणि ऐक आपण भेटू लवकरच. तू एक काम कर, घरच्या कार्यक्रमाला ये. म्हणजे तू, तुझी आई आणि आपले समर कॅम्प मधले सगळे मित्र. हा हो मास्टर, काय कार्यक्रम आहे? अरे माझी एंगेजमेंट आहे. या नक्की. मी नक्की येणार तुमच्या एंगेजमेंटला. ठीक आहे. ठीक आहे, आता मी येतो. तुझ्या चित्राच्या प्रिंट काढायच्यात ना. आणि हो, मास्टरांनी सांगितलं तुला घरी सोडायला. ओके, पण त्यांना सांगा माझ्या बाबांना शोधायला. हो सांग. चल. हो, मला उद्याच्या उद्या मंडप पाहिजे तिथे. पैसे पाठवतो मी. हो पाठवतो. केटरिंगचं ना बोललो नारकरांशी, झालं बोलणं. हा ठेवा. घरात नाही आला तोपर्यंतच तुमचा फोन सुरू झाला का लगेच? आल्याला लगेच कसं फोनवर लागता हो तुम्ही? अगं गाडी लावता लावता फोन आला, बोलत बोलत वर आलो. बर, तुला लिस्ट दिली होती मी, काय झालं? हो, मी लिस्ट केली आहे. तुम्ही फक्त एकदा बघून घ्या, कोण राहिलं नाही ना. आणि असंही आपल्याला जास्त लोकांना नाही बोलवायचं ना. नाही कशाला उगत. अपर्णाला बोलवायचं का? आता तिला कशाला बोलवायचं तुला? नको तिकडे हक्क गाजवायला येते ना ती. आता बघ म्हणावं स्वतःच्या डोळ्यांनी स्वतःच्या कर्माची फळं. रुपाली, अपर्णा, सरकार, मला कोणीही नकोय या एंगेजमेंट. चांगलं काहीतरी होतंय तर कशाला सुचतंय तुला असलं काहीतरी? अहो, मला खरं तर अमोलला बोलवायचं होतं. आत्ता नको रुपाली. बरं ठीक आहे, नाही बोलवत. पण आपल्याला अमोलपासून लांब ठेवून मोठ्या माझाच म्हणते ना ती. माझं काय चुकलं म्हणून. आता कळल ती. आर्याची आणि भाऊजींची एंगेजमेंट झाली ना की सगळ्यात पहिल्यांदा मी अमोलला लांब करणार आहे तिच्यापासून. आपण सांभाळू अमोलला. अगं काय बोलतेस तू? मोठी आई, मोठे बाबा हे नाटक कुणी सुरू केलं होतं? तिनंच ना. अगं कशाला डोक्यात घेतेस तू काहीतरी? आपण अर्जुनला सांगतोय की डोक्यात घेऊ नको म्हणून, आणि आपणच घ्यायचं का? तुम्हाला नाही वाटत का अमोल आपल्यापाशी असावा म्हणून? जाऊ दे, तिला जसं जगायचंय तसं जगू दे. अर्जुन अपर्णापासून लांब झाला ना, बास की. अहो, अमोलला पण तोडलं ना तिने आपल्यापासून. आता तिने काय ते ठरवून केलं का? सोड तो विषय, चल आपल्याला खूप काम आहे, चल. तिला जगू द्यायचं, पण आपल्याला 7 वर्ष अमोलपासून लांब ठेवून जो त्रास दिलाय ना तो तिला पण झाला पाहिजे.
दिदे, अमोलच्या प्रश्नांना उत्तर देता देता आत्ताच आपल्याला नाकीनव झाले आणि आपण सकाळी त्याला हे सगळं सांगितलंय. ती त्यानं खरोखर चित्रात उतरवलं तर? अरे दिप्या, लहान आहे तो, दिली त्याच्या प्रश्नांची उत्तर. असं चित्रबित्र काढणं सोपं आहे का रे? लिस्ट में तो हम तुम्हारे बाप रखते हैं. नाम है शहनशाह. वरका ना, वरका बाबू कौन है? शहनशाह. और वो बाबा त्याला बघ बापूंनी. अरे वा, बघू मला. तुला भारी रे बाळा. म्हणजे बापू, मी एकदम बरोबर चित्र काढलंय ना बाबांचं? हा बाळा, अगदी तुझ्या बाबांच्या जवळ जाणारं चित्र काढलंयच बघ. हो अमोल, तुला सांगतो, मला हे अजून जमत नाही बघ. नुसतं ऐकलंस आणि चित्र काढलंस. काय भारी कला आहे तुझ्याकडं. म्हणजे आता बाबा सापडतील ना? हो ना मा? हो बाळा, सापडतील. काय भाचे सरकार, अहो तुम्हाला कॅम्पला जायचं नाही होय आज? नाही मामा, समोर कॅम्प तर बंद झाला. मास्टरचा साखरपुडा आहे. मास्टरनी बोलवलंय. आपण जायचं का मास्टरांकडे? हो, जाऊया आपण. कधी आहे? उद्या. बरं ठीक आहे, आपण बघूया कसं जमतंय ते. उशीर झालाय, झोपायचं नाही का? आणि तो शर्ट काढून ठेव ना बाळा आता. हा, नाही मा, मी या शर्टाचा बाजूला घेऊनच झोपणार. अरे कशाला तो शर्ट? शर्ट जवळ असला की बाबांना मिठी मारून झोपलाच वाटते. बरं ठीक आहे, झोप जा. गुड नाईट बापू. गुड नाईट टिप्पे मामा. गुड नाईट मा. जा झोप. गुड. दिदे, तू बोल काय तर दाजीची. अगं त्या पोराकडे बघ, दाजींचा जुना शर्ट घालून फिरतोय तो. त्याला लय गरज आहे तिथे बाबांची. तू काय तर कर बया, खरंच कर. तिथे दाजी तुला कायमचं सोडून जाते, तुला कळतंय का? मला कळतंय दिप्या, पण मी काय करू? काय करू म्हणजे? अगं जाऊन सांग त्यांना, थांबव दाजींना. दिप्या, थांब. अर्जुन हे स्वतःसाठी नाही, बाबांसाठी करतोय. मला भीती वाटतेय. मी जर बाबांना काही बोलायला गेले आणि बाबांना काही झालं तर काय करू मी? मला खूप भीती वाटते. अर्जुनने फक्त अमोलला निवडलं तर मला भीती वाटते. हो बापू, मी काही चुकी केली नाहीये. या सगळ्याची शिक्षा मला का? मी काय केलंय? अर्जुन का सोडून चाललाय मला? मला भीती वाटते. हो होईल सगळं व्यवस्थित. नाही बापू, हे बघा, आता जे काही होतंय ना ते आपण पण मान्य केलं पाहिजे. पण असं कसं आपल्या? बापू नको, कुठेच नका जाऊ मला. बघ, तू शांत हो आधी, शांत हो. डॉक्टर, चांगली आता तब्येत त्यांची. कालच्या अँजिओग्राफीत पण काही ब्लॉकेट्स आलेले नाही, त्यामुळे तसं काळजीचं आता काही कारण नाहीये. मग अरे मग काय आता, मी एकदम बरा झालो की. असं नाही हा, तुम्हाला एक मायनर हार्ट अटॅक येऊन गेलाय, काळजी तर घ्यायलाच लागणार आहे. डॉक्टर, तुम्ही सांगाल ती काळजी घेऊ आम्ही. हा, पण मला आधी सोडताय कधी ते सांगा. अहो, देऊ उद्यापर्यंत डिस्चार्ज तुम्हाला. बरे आहात तुम्ही? अरे वा, हीच ऐकायचं होतं मला.
अहो उद्या माझ्या पोराचा साखरपुडा आहे ना. हो, पण एक लक्षात ठेवा, अजिबात धावपळ करायची नाही, दगदग करायची नाही, स्ट्रेस टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. हाव डॉक्टर, माझ्या अर्जानं लग्न करायचा निर्णय घेतला ना, तेव्हाच बरं झालं बघा मी. गुड. आता मी तुम्हाला तुमची औषधं लिहून देते आणि पथ्य पण काय काय पाळायची ते सांगते. ठीक आहे? अच्छा, थँक्यू. स्वप्नील, तयारी कुठवर आली रे? जोरदार. मंडपवाल्याला सांगितलंय, केटरिंगवाल्याला पण सांगितलं. संध्याकाळी मंडपवाला साहित्य घेऊन येतोय. अरे वा. मामनजी, तुम्ही घरी याल तेव्हा सगळं रेडी असणार आहे. कदम, डॉक्टरांनी काय सांगितलं माहितीये ना, अजिबात धावपळ करायची नाही आणि ते नाचायचं नाही अजिबात. एका बाजूला शांत बसायचं आणि कार्यक्रम बघायचा. अरे भाई राजा, राजा, अरे तिच्यासाठी अंगठी आणलीस ना तू? नाही अजून. अजून नाही? अरे मग केव्हा आणणार? जा बघू, पहिली अंगठी घेऊन ये तिच्यासाठी चांगली. हा. अर्जा, ही काढून ठेव आता. हा, काढतो. जाम झाली का या ठिकाणी? मी बघू. मी काढतो. अहो, थोडा साबण लावला तरी निघल लगेच. हा ठीक आहे. मारजा, पहिली अंगठी घेऊन ये बघू. जा. विनय काका, मी आलो. मामनजी, एक काम आहे, मी आले लगेच. नियती, तू तुझं काही खेळ खेळू नको बरं का आता. आपला एखादा अवयव असावा अशी सवय होते ना रिंगची, पण आता काढावी लागेल. जरी रिंग काढली तरी बोटावरचे आणि मनावरचे व्रण राहणारे ते राहणार. साहेब, तुम्ही अंगठी काय चिटकवली का काय हो? नाही, निघ नाहीत म्हणून म्हटलं. काहीतरी काय बोलतोय चिंचुके? अहो बघा की किती घट्ट बसल्या. निघ नाहीच. निघल. 8 वर्ष झाले तिला. एवढ्या सहजासहजी निघणार आहे का? मॅडम, ही फाईल वाचलीत का? सॉरी गायतोंडे, खरंच सॉरी. म्हणजे मी ना अर्धी वाचली होती, पण मी लगेच वाचते. वाचून मगच सही करा, घाई काही नाहीये. मॅडम, लहान तोंडी मोठा घास घेतोय. आय एम सॉरी, पण एक बोलू? मॅडम, असं कळलं की अर्जुन सर दुसरं लग्न करतायत. मला खरंच असं वाटतं की तुम्ही एकदा तरी अमोलला घेऊन त्यांना भेटा. ते स्वतःचं लग्न थांबवतील, पण अमोलनी त्यांना भेटणं खूप महत्वाचं आहे. गायतोंडे, त्याने सगळा विचार करून मगच निर्णय घेतला असेल. आता त्याच्यासाठी आम्ही भूतकाळ. विश्वासच नाही बसत मॅडम. असं कसं असेल? माणसं बदलतात अहो. 7 वर्षात बाकी सगळं बदलेल, सगळ्या गोष्टी बदलतील, पण माणूस नाही. असं कसं म्हणू शकतो आपण? चिंचुके, ती एवढी बदलेल, एवढी कोरडी होईल असं वाटलं नव्हतं रे. माझ्या तर डोक्यात पण नाही रे. तिने सरळ सही करून डिवोर्सचे पेपर पाठवले. तुम्ही लय आस लावून बसलाय बघ. त्यांनी आजगाव सोडलं का नाही, त्याच वेळेस सगळ्या गोष्टी मागं टाकल्यात बघ. एवढं सोपं आहे का चिंचुके? आता साहेब तुमच्यासाठी नव्हतं म्हणून तर ही रिंग अडकून बसली. कधी कधी वाटतं ना की ही रिंग कायमची काढून ठेवून द्यावी. पण कशी काढायची हो? खूप आठवणीने आयुष्य सोडलं गेलंय माझं. मॅडम, अर्जुन सरांनी एकदा तरी तुमचं म्हणणं ऐकलं पाहिजे होतं.
तो ऐकत नाही, हाच तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आईच्या वेळी पण त्यांनी माझं एकदाही ऐकून घेतलं नाही. त्याला जे वाटलं तेच खरं मानून चालत आलं आणि अजूनही तो तसाच वागतोय. माणूस म्हटलं की गुणदोष येणारच ना. हो ते पण मान्य आहेत ना गायतोंडे, पण त्याच्यासाठी पण ही रिंग काढणं एवढं कसं सोपं आहे हो गायतोंडे? जाऊ दे चिंचुके, आता बाहेर पडायचं ना तर पडायचं, बाकी विचार नाही करायचा. साहेब तुम्हाला भेटायचं आहे का एकदा आपल्या मॅडम? नाही, आता संपलाय तो विषय.